स्वागतम स्वागतम स्वागतम. मी आशिष देशपांडे सर्वप्रथम आपल्या सर्वांचे स्वागत करतो व आजच्या कार्यक्रमास सुरुवात करतो. दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. मित्रांनो, वाचनाचे महत्व शब्दात सांगणे फारच कठीण. समर्थ रामदासांनी मात्र वर उद्धृत केलेले ते नेमक्या शब्दात अधोरेखित केले आहे. आजकाल करमणुकीच्या साधनांचा अतिरेक झाला आहे. याचा परिणाम वाचन कमी होत आहे. रे ब्रॅडबरी या विचारवंताने म्हटले आहे, यू डोंट हॅव टू बर्न बुक्स टू डिस्ट्रॉय अ कल्चर, जस्ट गेट पीपल टू स्टॉप रीडिंग देम. म्हणूनच वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी सर्वांनी पुढे येणे ही बाब अतिशय निकट झाली आहे. कोणत्याही ज्ञानशाखेला सतत अद्यावत राहण्यासाठी सतत वाचनाशिवाय पर्याय नाही. वाचन हे केवळ मनोरंजनासाठी किंवा करमणुकीसाठी असू नये किंवा त्याचा तेवढा मर्यादित उद्देश असू नये. ज्ञान प्राप्ती हा त्याचा मुख्य उद्देश असला पाहिजे. भारताचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ व माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी डॉक्टर कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या सगळ्यांना माहित आहे की डॉक्टर कलाम यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू होते. जसे त्यांच्यामध्ये असणारी दुर्दम्य आत्मशक्ती, इच्छाशक्ती, आत्मविश्वास, कणखर मन आणि दिलदार स्वभाव. यामुळेच डॉक्टर कलाम यांनी देशाच्या युवा पिढीला आपल्या विचारांनी आणि कर्तृत्वाने भारावून टाकले होते. भारत नक्कीच महासत्ता बनेल असा विश्वास त्यांनी प्रत्येक भारतीयांच्या मनात निर्माण केला होता. त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांमधून येणाऱ्या काळामध्ये भारत कसा महासत्ता म्हणून पुढे येणार आहे, भारताची खरी शक्ती ही युवा शक्ती कशी असणार आहे हे त्यांनी सांगितले आहे. डॉक्टर कलाम यांचे लेखन स्फूर्तिदायी आहे. विद्यार्थ्यांनी डॉक्टर कलाम यांची पुस्तके वाचावी, त्याचबरोबर इतर साहित्याचेही जास्तीत जास्त वाचन करावे आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या दृष्टीने वाचन प्रेरणा दिवसाचे आयोजन केले जाते. स्वभाव ही अशी गोष्ट आहे जो नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनतो. कितीही कोणापासून दूर व्हा, परंतु आपल्या चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते. म्हणून स्वभाव सुद्धा माणसाने कमावलेलं सर्वात मोठं धन आहे. असेच उत्तुंग व्यक्तिमत्वासोबत सूर्याचे तेज असलेले व सदैव उत्तम कार्य करून आपल्यासाठी आदर्श निर्माण करणारे श्री आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. साहित्य, कला आणि शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा आगळा वेगळा ठसा उमटवणारे संवेदनशील व्यक्तिमत्व हे आजच्या कार्यक्रमातील आपलं प्रमुख पाहुण्यांचं स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच कार्यक्रमाला योग्य दिशा मिळण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी गरज असते ती प्रमुख पाहुण्यांची. तसेच आजच्या कार्यक्रमातील प्रमुख पाहुण्यांचं स्थान श्री हे स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. निर्गवी, मितभाषी व्यक्तिमत्व, अभ्यासू अध्यापक, संवेदनशील प्रतिभावंत, चोखदळ रसिक, अभिजात कलाप्रेमी असे आहेत आजच्या आपल्या कार्यक्रमातील प्रमुख पाहुणे. म्हणून त्यांनी आपलं स्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच प्रत्येक पाहुण्यांसाठी शब्द रचनेमध्ये थोडासा बदल करावा. डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणत असत, यशस्वी लोकांचे किंवा यशाच्या गोष्टी वाचू नका, त्यात तुम्हाला फक्त संदेश मिळेल. अपयशाच्या गोष्टी वाचा, त्यातून तुम्हाला नवीन यशाच्या नवीन आयडिया मिळतील. इंग्रजी शब्द एंड चा अर्थ शेवट नसून तो एफर्ट नेव्हर डाईड म्हणजे प्रयत्न कधीच वाया जात नाही असा होतो. तर नो म्हणजे नाही चा अर्थ नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी असा होतो, जो नवीन संधी असा होतो. असा महान विचार त्यांनी मांडला आहे. देवापुढे निरंजन लावलं की मन शांत होते. घरात दिवे असूनही निरंजनीतून मिळणारा सात्विक प्रकाश आपल्याला अधिक प्रकाश देणारा ठरतो. सहवासातील माणसाचं देखील असंच आहे. एखाद्या सौंदर्यानं, प्रकाशानं दिपून जाणं हाही काही क्षणाचा खेळ असतो.
पण खरं आत्मिक समाधान हे समयीच्या इवल्याशा तेजातच मिळतं. म्हणून आजच्या कार्यक्रमातील अध्यक्ष तसेच प्रमुख पाहुणे यांना मी विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलनाने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी. निर्मळ वाचा विज्ञान भक्ती, निर्मळ वाचा विज्ञान भक्ती, अवकाशी प्रेरणा प्रेमळ व्यक्ती, विलक्षण बुद्धी मार्मिक विचार, हाती दानत मुखी आधार, मृदू स्वभाव संवेदनशीलता, देश प्रेमाशी एकनिष्ठता, कठोर परिश्रम थोर नेतृत्व, सखोल अभ्यास अद्वितीय कर्तृत्व, नव्या पिढीशी विचार मंथन, स्वप्नाळू डोळ्यांना अविरत समर्थन, या जाज्वल्य पर्वाला भारताचा सलाम. एक महान गुरु डॉक्टर APJ अब्दुल कलाम. प्रत्येक फूल देवघरात वाहिलं जात नाही, तसं प्रत्येक नातंही मनात जपलं जात नाही. मोजकीच फुलं असतात देवाचरणी शोभणारी, तशी मोजकीच माणसं असतात क्षणोक्षणी आठवणारे, जसे तुम्ही. तुमचं स्वागत करणं आमचं कर्तव्य आहे. म्हणून आजच्या कार्यक्रमातील अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करणं आमच्यासाठी भाग्याचं आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचे स्वागत हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमातील प्रमुख पाहुणे यांचं स्वागत हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची आवड निर्माण करण्याचे उद्दिष्ट वाचन प्रेरणा दिनाचे आहे. आजच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या व्यतिरिक्त अवांतर वाचन होणे आवश्यक आहे. वाचनामुळे होणारे फायदे. अवांतर वाचनामुळे विद्यार्थ्यांना अनेक संदर्भ मिळतात, त्यांची आकलन शक्ती वाढते, तसेच इतरांवर आपल्या ज्ञानाचा प्रभाव टाकण्यासाठी अवांतर वाचनाचा उपयोग होतो. विद्यार्थ्यांचा व्यक्तिगत विकास होतो. वाचाल तर वाचा असे म्हटले जाते. आजच्या 21व्या शतकातही हे आपल्याला तंतोतंत पटणारे आहे. आजच्या शाळेत जाणारा विद्यार्थी असो वा महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थिनी यांना स्मार्ट TV, मोबाईल फोन, टॅबलेट, कम्प्युटर यापासून बाजूला सारून त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करणे या दिनाचा प्रमुख उद्देश आहे. अतिथी देवो भव. म्हणूनच फक्त पुष्पगुच्छाचं स्वागत पुरेसं ठरणार नसल्याने शब्दसुमनांनी स्वागत करणं हे क्रमप्राप्त ठरतं. पण आज आपण स्वागत गीताऐवजी साक्षरचं गीत घेणार आहोत व त्यासाठी मी आमंत्रित करतो. तुमच्या पहिल्या विजयानंतर विश्रांती घेऊ नका, कारण दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही अयशस्वी झालात तर तुमचा पहिला विजय केवळ नशिबाचा भाग होतो असा म्हणायला अनेक जण सज्ज असतात. व्यासपीठावरील प्रमुख पाहुण्यांची ओळख होण्याआधी सगळेच अनोळखी असतात. आज आपले भाग्य म्हणून आपल्याला हे पाहुणे म्हणून लाभले आहेत. म्हणून व्यासपीठावरील पाहुण्यांचा परिचय करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी मी यांना आमंत्रित करतो. आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थिती ह्या काही तुम्हाला उद्ध्वस्त करायला येत नसतात. ते तर तुम्हाला तुमच्यामधील सुप्त क्षमता आणि ताकदीची ओळख करून देण्यासाठी येत असतात. म्हणून कठीण परिस्थितींना देखील कळू द्या की तुम्ही देखील खूप कठीण आहात. प्रास्ताविक. आयुष्याच्या प्रवासात वेगापेक्षा दिशा फार महत्वाची आहे. जर दिशा ठाऊक नसेल तर वेगाचा तरी काय उपयोग. आणि कार्यक्रमाच्या प्रसंगी व्हावे प्रास्ताविकेचे ज्ञान झाल्याशिवाय कार्यक्रमाची दिशा निश्चित होण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हे सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. नवी माहिती आणि अद्ययावत कौशल्य आत्मसात करावी लागते. त्यासाठी वाचनाला अन्य पर्याय नाही. वाचनाची आवड कमी होत आहे. मानवी जीवनात लेखकाची भूमिका महत्वाची बजावते. एक चांगले पुस्तक अनेक पिढ्यांसाठी अमूल्य ज्ञानसाठा व संपत्ती आहे. भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात, पुस्तकाच्या सहवासात मला ज्ञानाबरोबर नेहमीच आनंद मिळाला. माझ्या घरात सुमारे 50,000 पुस्तकांचा संग्रह आहे. अध्यात्म, विज्ञान, प्रशासन, इतिहास, भूगोल, व्यवस्थापन आणि वाङ्मय अशा विविध विषयांचा त्यात समावेश आहे. माझं ग्रंथ संग्रहालय ही माझी सर्वात मोठी मौल्यवान ठेव आहे आणि तेथे व्यतीत केलेला प्रत्येक क्षण सर्वात मौजेचा आणि समाधानाचा आहे. प्रगत विकसित देशात युवकांच्या
वाचनाचा आढावा नेहमी घेतला जातो. मित्रांनो, म्हणूनच युवक वाचतील तर देश वाचेल, युवक वाचतील तर देश वाचेल. चला सर्व मिळून वाचन संस्कृती जोपासूया. यानंतर इतर कार्यक्रम आपण या ठिकाणी घेऊ शकता. प्रमुख पाहुणे भाषणे. सजली अवघी धरती, पाहण्यास तुमची कीर्ती. तुम्ही येणार म्हटल्यावर नसा नसात भरली स्फूर्ती. योग्य दिशा मिळण्यासाठी आवश्यक आहे मार्गदर्शन. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपले विचार व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करते. प्रत्येक कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांच्या भाषणातील महत्त्वाचा मुद्दा त्यांचा भाषणानंतर आपल्याला सांगायचा असतो. वाचनाची सवय एकदा लागली की माणूस मनावरचा ताण कमी करण्यासाठी पुस्तकांच्या सहवासात गुंतून जातो. पुस्तकामुळे कमकुवत मनाला धीर मिळतो. त्यामुळे निराशेच्या गर्तेत अडकलेला माणूस आत्महत्या, हत्या असे विचार करण्यापासून परावृत्त होतो. आजकालच्या तरुणांना खूप ताण असतो. त्या अनुषंगाने वाचन देखील मदत करू शकते. वाचन संस्कृती जपल्याशिवाय पर्याय नाही. वाचनामुळे माणूस प्रगल्भ होतो. नियमित वाचन केले तर भावी पिढी सक्षम व सुजाण होईल. तरुण पिढीने पुस्तक वाचण्याचा छंद जोपासला पाहिजे. देश का सच्चा सपूत था वो, देश का सच्चा सपूत था वो, जात पात से परे नेक बंदा था वो. युवाओं का था सच्चा साथी, युवाओं का था सच्चा साथी. फकीराना जिंदगी जीकर उसने देश को ताकतवर बनाया. सबसे चहिता राष्ट्रपति कहलाकर लाखों दिलों में अपनी जगह बनाया. अब यादों में बस गया वो, नम आंखों को छोड़कर वो अनगिनत यादों में बस गया वो. मिसाइल मैन कहलाने वाला अलविदा दोस्तों कह गया, अलविदा दोस्तों कह गया. उत्तुंग व्यक्तिमत्वासोबत सूर्याचे तेज असलेले व सदैव उत्तम कार्य करून आपल्यासाठी आदर्श निर्माण करणारे श्री हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आज आपल्याला लाभलेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत, आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावेत. वाचन समृद्ध असले पाहिजे, म्हणजे लेखनाचीही प्रवृत्ती प्रबल होते. कल्पना शक्तीला वाव मिळतो. रसिकता वाढीस लागते. सृजनशील वाट सापडते. सहृदयता, दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव ती समजून घेण्यासाठी आवश्यक असणारे संवेदनशील मन यास खतपाणी मिळते. इतरांबाबत, समाजाबाबत आपली काही कर्तव्य आहेत याचे भान प्राप्त होते. मन संकुचित, क्षुद्र गोष्टीत अडकत नाही. वाचनामुळे माणसाला माणूस म्हणून असलेल्या अस्तित्वाचे मोल कधी अनमोल आहे याचे भान प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करत आपण वाचन संस्कृतीची जनजागृती केली. पुस्तकाविषयी ही कायमची ओढ तरुणाच्या मनात निर्माण होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. One best book is equal to 100 good friends, but one good friend is equal to a library. Abdul Kalam. We have no ability to equal to have opportunities to equal to their ability. Dr. APJ अब्दुल कलाम. आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो. कुठलंही नातं ठरवून जोडता येत नाही, ते आपोआप जोडलं जातं. खरी आपुलकी, माया ही फार दुर्मिळ असते. हे ज्ञान ज्यांना लाभलं त्यातला खरा आनंद मिळवता येतो. नम्रतेशिवाय ज्ञान मिळत नाही. मिळाले तर ते टिकत नाही आणि टिकले तर ते शोभत नाही. म्हणून जीवनात योग्य ठिकाणी, योग्य व्यक्ती समोर आणि योग्य वेळी नम्र झालेच पाहिजे. म्हणून आज सर्वांसमोर नतमस्तक होऊन आजच्या कार्यक्रमाचं आभार मानणं महत्वाचं ठरतं. तर मी आभार प्रदर्शनासाठी यांना आमंत्रित करत आहे. तरुणांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, त्यांना वाचनाचे महत्त्व कळावे यासाठी विविध उपक्रमाद्वारे जनजागृती निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. विविध विषयाची चांगली पुस्तके आपल्याला जगण्याची नवी दिशा दाखवतात.
पुस्तकामधील समृद्ध विचारांचा आपल्या जीवनावरती सकारात्मक परिणाम होतो आणि आपल्याकडे आयुष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कायमचा बदलून जातो. पुस्तके केवळ ज्ञान संपदा वाढवण्यास मदत करणारे साधन नसून पुस्तके अनुभवासह कल्पनांचे, आशा आकांक्षाचे क्षितिज निर्माण करणारे साधन आहे. पुस्तके आपल्याला सकारात्मक विचार करायला प्रवृत्त करतात. पावसात इतर पक्षी आसरा शोधत असतील, पण गरुड पक्षी मात्र पाऊस टाळण्यासाठी ढगाच्या वरती उडत असतो. समस्या एकच असते, पण दृष्टिकोन वेगळा असतो. उसने देखा था एक सपना, बने महाशक्ति देश अपना. देखो छोड़ गया वो दुनिया, वो जागते देखा था सपना. उम्र भले ही बढ़ती गई, उम्मीदें जरा भी कम ना हुई. नित दिन कर्म करता रहा, जीने की राह दिखाता रहा. एक आईना सच्चाई का, नाम मिला मिसाइल का. कर्म से लिखा जिसने अस्तित्व, वो केवल अब्दुल कलाम था, वो केवल अब्दुल कलाम था.